नमस्कार मित्रांनो, वाय टी मराठी ट्रेंड या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मित्रांनो मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती बरेचशा अशा म्हणजे 2-3 कमेंट्स आलेले आहेत की यूट्यूब स्क्रिप्ट लिहिण्याची गरज आहे का? तर मित्रांनो, मी तर म्हणेल की नक्कीच आहे. कारण मित्रांनो, यूट्यूबची जर स्क्रिप्ट आपण लिहिली नाही व्हिडिओची, तर मित्रांनो त्याचा परिणाम आपल्या चॅनलच्या ग्रोथवर किंवा चॅनलवर होत असतो. तर मित्रांनो, यूट्यूबवरती मी असे बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत की यूट्यूबची स्क्रिप्ट कशी लिहायची, कोणत्या पद्धतीने लिहायची, काय काय लिहायचं, असे बरेचसे टॉपिक आहेत. परंतु मित्रांनो, त्यामध्ये यूट्यूबची स्क्रिप्ट का लिहावी याचं जेन्युइन कारण एकानेही सांगितलेलं नाही किंवा परफेक्ट असं कारण एकानेही सांगितलेलं नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की मित्रांनो, यूट्यूबची स्क्रिप्ट आपल्याला का लिहावी आणि यूट्यूबची स्क्रिप्ट कशा पद्धतीने लिहायची. आणि मित्रांनो, आपण एकदा एक व्हिडिओ बनवलेला आहे की यूट्यूबची स्क्रिप्ट कशा पद्धतीने लिहायची. जर मित्रांनो तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, यूट्यूबची स्क्रिप्ट लिहिण्यामागचं मेन कारण हे आहे की मित्रांनो, आपण जे काही व्ह्यूवर्सला सांगणार आहे ते अगोदर आपल्या व्ह्यूवर्सला आवडलं पाहिजे. आपण जे काही सांगणार, जे काही बोलणार, जे व्हिडिओमध्ये त्याला शिकण्यास भेटणार ते मित्रांनो व्ह्यूवर्सला आवडलं पाहिजे. आणि मित्रांनो, आपण जे सांगणार आहे त्याच्यातून परफेक्ट असं नॉलेज मोजक्यात स्वरूपात व्ह्यूवर्सला भेटलं पाहिजे. त्यामध्ये मित्रांनो तुमचं एज्युकेशन व्हिडिओ असो, नाहीतर टेक कॅटेगरीमध्ये असो, किंवा मित्रांनो कॉमेडी असो किंवा एंटरटेनमेंट असो, असे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ असोत मित्रांनो, त्यामधून प्रॉपर नॉलेज भेटला पाहिजे. त्यामुळे आपण स्क्रिप्ट लिहिता वेळेस एक एक शब्द प्रॉपर निवडून स्क्रिप्ट लिहितो. त्यामुळे मित्रांनो, स्क्रिप्ट लिहिता वेळेस व्ह्यूवरचा पहिल्यांदा विचार करायचा आहे. आणि मित्रांनो, दुसरा मुद्दा असा आहे की टाईम मॅनेजमेंट. हा मित्रांनो खूप खास मुद्दा आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही स्क्रिप्ट लिहिता त्यावेळेस टाईमनुसार किंवा तुमचा जर 10 मिनिटाचा व्हिडिओ होत असेल तर तुम्ही तिथे 7 मिनिटापर्यंत व्हिडिओ लिहू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही जर टाईम मॅनेजमेंट वगैरे केलं नाही आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर मित्रांनो, तुमचे जे मेन टॉपिक आहेत ते सोडून तुम्ही वेगळंच सांगता. जिथे 10 मिनिटाचा व्हिडिओ बनायला पाहिजे तिथे तुमचा 20 ते 30 मिनिटाचा व्हिडिओ होतो. अशा वेळेस मित्रांनो, एवढा मोठा व्हिडिओ व्ह्यूवर्स बघण्यास पसंत करत नाही किंवा व्ह्यूवर्सला ते आवडत नाही. त्यामुळे मित्रांनो, एवढा मोठा व्हिडिओ बनवायचा नाही. मित्रांनो, स्क्रिप्ट लिहिल्यामुळे तुमचं मोजकेच पॉईंट किंवा मोजकेच मेन पॉईंट, सब पॉईंट अशा पद्धतीची स्क्रिप्ट होते. आणि मित्रांनो, जिथे तुमचा अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनत असेल तर तिथे मित्रांनो तुम्ही कमीत कमी 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ बनवू शकता. त्यामुळे मित्रांनो, स्क्रिप्ट लिहिण्याची नक्कीच गरज आहे. आणि मित्रांनो, त्यामध्ये तिसरा पॉईंट असा आहे की मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवता, जर तुम्ही स्क्रिप्ट जर बनवून जर व्हिडिओ नाही बनवला तर मित्रांनो तुमचं खूप नुकसान होतं, जे की माझं होत होतं. ज्यावेळेस मित्रांनो मी बिना स्क्रिप्टचा व्हिडिओ बनवायचो त्यावेळेस मित्रांनो, जे काही बोलायचं आहे कमीत कमी 2 ते 3 सेकंद मी बोलायचो आणि नंतर मित्रांनो मला जे काही बोलायचं आहे ते आठवायचंच नाही. त्यामुळे मी गोंधळून जायचो. मला पुढचं काय बोलायचं ते कळत नाही आणि मित्रांनो माझा टाईम वगैरे खूप जायचा. त्यामुळे मित्रांनो, मी नंतर एक एक पॉईंटनुसार स्क्रिप्ट लिहिण्यास सुरुवात केली. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवता मध्येच तुम्हाला जर एखादा पॉईंट नाही आठवला तर मित्रांनो तुम्ही ती स्क्रिप्ट बघून आणि तुमचा व्हिडिओ बनवू शकता. कारण मित्रांनो, मध्ये जर एखाद्या व्हिडिओमध्ये कट लागला तरी चालेल. परंतु मित्रांनो, जर तुम्ही पॉईंटच विसरलात तर मित्रांनो त्याचा काहीही उपयोग होत नाही. पूर्ण आपला व्हिडिओ, आपला वेळ वाया जातो. आणि मित्रांनो, व्ह्यूअरसुद्धा असे व्हिडिओ बघण्यास पसंत करत नाहीत. त्यामुळे मित्रांनो, आपण स्क्रिप्ट जर लिहिली तर आपल्याला जे मोजकेच बोलायचं आहे ते आपण बोलू शकतो, मध्येच विसरणार नाही. आणि विसरलो तर आपण ते बघून व्ह्यूवर्सला स्पष्टपणे पटवून देऊ शकतो. आणि मित्रांनो, चौथा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मित्रांनो, चौथ्या मुद्द्यावर आपलं यूट्यूबचं करिअर किंवा यूट्यूब अवलंबून असतं. कारण मित्रांनो, स्क्रिप्ट जर प्रॉपर लिहिली तर आपल्या चॅनलची ग्रोथ होते, आपल्या चॅनलला व्ह्यूज भरपूर मिळतात, आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबरसुद्धा भरपूर येतात. तर मित्रांनो, स्क्रिप्ट लिहिणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही असं वाजवीपेक्षा जास्त बडबड करत असाल किंवा मित्रांनो तुम्ही 15 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवत असाल आणि तोच जर व्हिडिओ तुम्ही 30 तासाचा अपलोड केला तर मित्रांनो, व्ह्यूवर्स अजिबातही तो व्हिडिओ बघणार नाही, लगेच बोर होणार आणि तुमचा व्हिडिओ बंद करून दुसऱ्या व्हिडिओवरती जाणार. मग त्यामुळे तुमच्या मित्रांनो व्हिडिओवरती व्ह्यूज कमी येणार किंवा ऑडियन्स रिटेन्शन कमी होणार, सबस्क्राईबसुद्धा तुम्हाला कुणीही करणार नाही. तर जर तुम्ही प्रॉपर स्क्रिप्ट पॉईंटनुसार अगोदर एक मेन पॉईंट घेतला, नंतर एक सब पॉईंट घेतला तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ एकदम परफेक्ट बनू शकतो.
त्यामुळे मित्रांनो तुमच्या चॅनलची जर ग्रोथ वाढवायची असेल, तुम्हाला सबस्क्रायबर मिळवायचे असतील, व्ह्यूवर्स जर वाढवायचे असतील, तर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर स्क्रिप्ट एकदम पॉईंटनुसार लिहिण्याची गरज आहेच. तर मित्रांनो 5वा मुद्दा असा आहे की माझा स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच शिकणार आहात की स्क्रिप्ट लिहावी की नाही लिहावी. तर मित्रांनो ज्यावेळेस मी स्टार्टिंगला व्हिडिओ बनवायचो, बिना स्क्रिप्टचं व्हिडिओ बनवायचो, त्यावेळेस मित्रांनो माझ्या लक्षामध्ये मोजकंच राहायचं. आणि मित्रांनो ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवायच्या अगोदर एकदा रिहर्सल करायचो किंवा एकदा असं बोलून बघायचो की हे आपल्याला बोलता येते की नाही, ते बोलता येते. ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवायच्या अगोदर खूप सारं काही माझ्या लक्षात यायचं, परंतु ज्यावेळेस मित्रांनो मी व्हिडिओ बनवायला जायचो त्यावेळेस मित्रांनो माझ्या लक्षातच यायचं नाही. मी कमीत कमी 7 ते 8 सेकंद किंवा 1 मिनिटापर्यंत बोलायचो. नंतर मित्रांनो मी बोलूच शकत नव्हतो, कारण मित्रांनो कॅमेऱ्याच्या समोर बोलणं खूप अवघड होतं. स्टार्टिंगला तर खूप अवघड होतं. त्यावेळेस मित्रांनो मी मध्येच विसरून जायचो आणि माझ्या लक्षातच यायचं नाही की मला नक्की काय बोलायचं आहे. आणि मित्रांनो ज्यावेळेस नंतर मी स्क्रिप्ट लिहिण्यास सुरुवात केली, त्यावेळेस मित्रांनो स्टार्टिंगला मी अगोदर एक प्रॉपर वर्ड टू वर्ड स्क्रिप्ट लिहिण्यास सुरुवात केली. आणि मित्रांनो मी वर्ड टू वर्ड स्क्रिप्ट लिहिल्यामुळे मला कॅमेरासमोर बोलता यायचं नाही, कारण जे अगोदर जेव्हा मी बोलायचो खूप कट व्हायचे. ज्यावेळेस मी बोलायचो मध्येच कट व्हायचं, पुन्हा मी असं बघायचो आणि पुन्हा बोलण्यास सुरुवात करायचो. त्यावेळेस मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये खूप सारे कट व्हायला लागले. नंतर मित्रांनो मी असा विचार केला की आपण व्हॉइस ओव्हर चॅनल सुरू करू. त्यावेळेस मित्रांनो मी व्हॉइस ओव्हरसुद्धा चॅनल सुरू केला. परंतु मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. आपल्याला वेगवेगळे फुटेजेस गोळा करावे लागतात, ॲनिमेशन तयार करावा लागतो आणि आपला पूर्ण टाईम आपल्याला त्यामध्ये द्यावा लागतो. नंतर मग मित्रांनो मी तेही करून कंटाळलो. तुम्ही अगोदर स्टार्टिंगचे माझे व्हिडिओ बघू शकता. काही व्हिडिओ व्हॉइस ओव्हरमध्ये आहेत. मित्रांनो व्हॉइस ओव्हरवरती खूप छान पद्धतीने व्हिडिओ बनवतात. मित्रांनो हा टॉपिक थोडासा वेगळा आहे, आपण यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात. जर तुम्हाला व्हॉइस ओव्हर चॅनल बनवायचं असेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणारच आहोत. ओके. आणि नंतर मित्रांनो मी पॉईंटनुसार एक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. म्हणजेच मित्रांनो आपण अगोदर एक मेन पॉईंट घेणार, त्यानंतर मित्रांनो त्याचे 2 ते 3 किंवा 4 पर्यंत आपण सब पॉईंट घेणार आणि त्यानंतर मित्रांनो पुन्हा आपला मेन पॉईंट घेणार. अशा पद्धतीनं व्हिडिओ स्क्रिप्ट लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळेस मित्रांनो माझं व्हिडिओ एकदम परफेक्ट बनायला सुरुवात झाली. त्यामुळं काय व्हायचं मित्रांनो, मी अगोदर एक पॅरेग्राफ किंवा एक पॉईंट बघायचो आणि त्याचे सब पॉईंट बघायचो आणि नंतर मित्रांनो विश्लेषण करून सांगायचो. त्यामुळे मित्रांनो माझ्या व्हिडिओवरती थोडे हळूहळू व्ह्यूवर्स पण वाढायला लागले. नंतर मित्रांनो टाईम मॅनेजमेंटसुद्धा व्हायला लागलं आणि मला जे बोलायचं आहे व्हिडिओमध्ये ते पण एकदम परफेक्ट पद्धतीने मी बोलायला सुरुवात केली आणि नंतर मित्रांनो हळूहळू ग्रोथ होत चालली. तर मित्रांनो हा स्क्रिप्ट लिहिण्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होतो. तर मित्रांनो तुम्हाला हे जर 4 पॉईंट आवडले असतील तर मित्रांनो या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो या चॅनलवरती असेच तुम्हाला नवनवीन कंटेंट किंवा नवीन गोष्टी शिकायला भेटणार आहेत. आणि मित्रांनो व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून सांगा, कारण मित्रांनो हा व्हिडिओ आपण कमेंट्सवरतीच बनवलेला आहे. तर मित्रांनो भेटूयात आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी मित्रांनो धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.